हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पोह्यापासून कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवतो, परंतु नेहमी एकसारखा नाश्ता करायला नको वाटतं. तर आज आपण पोह्यापासून बनणारा एकदम वेगळ्या चवीचा आणि चटपटीत नाश्ता बनवण्याची रेसिपी बघणार आहोत. हा नाश्ता लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खूप आवडीने खातील. चला तर मग हा नाश्ता बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप एवढे पोहे, जे आपले नॉर्मल पोहे आहेत ते घेतले आहेत. आता हे पोहे आपण धुवून घेणार आहोत. पोहे धुवून झाल्यानंतर पोहे मऊसूत भिजावेत म्हणून त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवून हे बाजूला ठेवूया आणि पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी मी इथं 4-5 ब्रेड घेतलेले आहेत. ह्या ब्रेडचे आपण तुकडे करून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये हे बारीक करू शकता. मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ह्या ब्रेडचे. सर्व ब्रेडचे तुकडे करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ब्रेडचे तुकडे घालून घेणार आहोत आणि आपल्याला याची एक फाईन पावडर बनवून घ्यायची आहे. हे पहा, या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ब्रेड घालून घेते आणि तुम्ही बघू शकता या टाईपची पावडर आपण बनवून घेतलेली आहे. या ब्रेडची आपली ब्रेडची पावडर बनवून झालेली आहे आणि आपण जे पोहे भिजत ठेवलेले होते तेही चांगले भिजलेले आहेत. हे पहा, पोहे चांगले भिजलेले आहेत. आता हे थोडेसे चुरून घेऊया. आणि मी पोहे भिजायला छोट्या भांड्यात ठेवले होते, ते आता मोठ्या भांड्यामध्ये पोहे काढून घेऊया, म्हणजे आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करता येईल. आता या पोह्यामध्ये जे आपण ब्रेडची पावडर बनवून घेतलेली होती ती घालून घेऊया. ती पोह्यामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने पोहे आणि ब्रेडची जी पावडर आहे ती आपण एकजीव करून घेतलेली आहे, म्हणजे चांगली मिक्स झालेली आहे ती. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालून घ्यायचं आहे. दही घातल्यामुळं हे जे मिश्रण आहे या मिश्रणाला खूप छान बाइंडिंग येतं आणि सोबतच आपण जो नाश्ता बनवणार आहे त्याला चवही खूप छान येते. आणि हे दही घातल्यानंतर आपण चांगलं हातानं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे त्याचा एक गोळा बनेल असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं चांगलं चोळून मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याचा एक चांगला असा गोळा बनला जातोय. आपल्याला याच टाईपचं हे मिश्रण हवं आहे. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेऊया. त्यानंतर 2 मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत ते घालून घेऊया. थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घेऊया. अर्धा चमचा जिरा आहे तो घालून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालून घेऊया. अर्धा चमचा धनेपूड आहे तेही यामध्ये घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर त्याऐवजी 1 चमचा लाल तिखटही घालू शकता. आणि हे पहा, असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. दही घातल्यामुळं आपल्या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग आले आणि तुम्ही बघू शकता याचा छान असा गोळा बनलेला आहे. आता आपल्याला या गोळ्याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी हातावर असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या गोळ्यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो असा गोल गोल करून आपल्याला त्याला एक शेप देऊन घ्यायचा आहे. टिक्कीसारखा, म्हणजे आपण जे आलू टिक्की वगैरे बनवतो अगदी तसाच आपल्याला याला एक शेप देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर असं गोल गोल फिरवत याला शेप मिळाल्यानंतर यामध्ये आपण मेदूवड्याला जसं होल करतो अगदी त्याच पद्धतीने यालाही होल करायचं आहे. हे पहा, या पद्धतीचं असे सर्व आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. आपलं जे मिश्रण आहे ते जर व्यवस्थित मळलेलं नसेल किंवा त्याचं बाइंडिंग व्यवस्थित आलेलं नसेल तर त्याचा असा गोल आकार येत नाही, त्याचे तुकडे पडले जातात आणि ते तेलात सोडल्यानंतर ते विरघळूही शकतात. हे पहा, अशा प्रकारे आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण हे वडे सोडून घेऊया. हे पहा, या पद्धतीनं आपण कढईमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे सोडून घेणार आहोत. वडे सोडून झाल्यानंतर मध्यम ते मोठ्या गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. छोटा गॅस केला तर ह्या वड्यामध्ये तेल साठू शकतं, त्यामुळे मध्यम ते मोठ्या गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि हे पहा, खालून कलर चेंज झालेला आहे वड्यांचा. आता आपण हे पलटून घेणार आहोत. असे सर्व वडे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत.
दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजेपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता वड्याला कलर किती छान आलेला आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित वडे तळले गेलेले आहेत। आता आपण ते काढून घेणार आहोत। हे पहा, हे सर्व वडे आपले तळून तयार झाले आहेत। पोह्यापासून आपण एकदम वेगळ्या चवीचे असे कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असे हे वडे तयार झालेले आहेत। तुम्ही एकदा पोह्यांचे वडे करून बघा। तुम्हाला ही पोह्यांच्या वड्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।